नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अंजली दमानिया संतापल्या. तुम्ही विमानाने फिरता, आम्हाला मात्र मेट्रोचा सल्ला. दमानियांची टीका. राहुल गांधी यांचं राजकारण बालिश. राम कुलकर्णी यांची टीका. तर नरेंद्र मोदींच्या आवाहनातील सकारात्मक बाबी विरोधकांनी समजून घ्यायला हव्यात. कुलकर्णी यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवारांची गोजुबावीतील अपघात स्थळाला भेट देत युगेंद्र पवारांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. जेजुरी श्री खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची 151 आंब्यांनी आकर्षक सजावट. आंब्याचा रस करून अन्नदान कक्षामध्ये सर्व भाविक भक्तांना प्रसाद रूपी दिला जाणार. अभिनेता सलमान खान फायरिंग प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात आरोपींचं उलट तपासणी. साक्षीदारांची साक्ष नोंदवणार. शिरूर पोलिसांची मोठी कारवाई. अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा. 43,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. गजबजलेल्या नाशिकच्या सटाणा बसस्थानकातून चोरीला गेलेली पर्स पोलिसांकडून सुखरूप परत. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि रोख रक्कम केली लंपास. पोलिसांनी 55,000चा मुद्देमाल केला जप्त. बीडच्या अंबाजोगाईत इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरच्या दुकानाला आग. आगीत लाखोंचं नुकसान. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. बीडच्या बिरदापूर शिवारात लागली आग. आगीत जनावरांच्या चाऱ्याचं साहित्य खाक. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची हत्या. पत्नीनं प्रियकराच्या सांगण्यावरून विजेचा शॉक देऊन केली हत्या. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि प्रियकराला केली अटक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.